कोरेगाव भीमामध्ये 206वा शौर्य दिन साजरा होतोय आणि यासाठी विजयस्तंभ परिसरामध्ये अभिवादन करण्यासाठी आजपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळते। विजयस्तंभ आकर्षक अशा पद्धतीने विविध फुलांनी सजवण्यात आलेला आहे। या विजयस्तंभावर सजावटीसाठी तिरंग्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। पुणे जिल्ह्याच्या कोरेगाव भीमा येथे 206वा शौर्य दिन हा उत्साहात पार पडत आहे आणि याच अनुषंगाने जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या आलो आहोत पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे, ज्या ठिकाणी हा जो विजयस्तंभ आहे या विजयस्तंभाचा जी सजावट आहे तीच खरं तर पूर्ण करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। जवळजवळ 4.5 टनांनी ही फुलांची सजावट या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। वेगवेगळे फुलं आहेत ती खरं तर विजयस्तंभावरती सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचसोबत या विजयस्तंभावरती भारताचा ध्वज, त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ही साकारण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। एकूणच 1 जानेवारी रोजी विजयस्तंभावरती अभिवादन करण्यासाठी अनेक अनुयायी खरं तर राज्यभरातून या ठिकाणी येत असतात आणि याच निमित्तानं याच अनुषंगानं या ठिकाणी जे शौर्य दिन आहे हा शौर्य दिनाच्या निमित्त विजयस्तंभाची सजावट आहे ती खरं तर पूर्ण केलेली आपल्याला पाहायला मिळते। उद्या सकाळी अजितदादा पवार सुद्धा सकाळी 6च्या दरम्यानमध्ये या ठिकाणी शौर्य दिनाच्या निमित्तानं विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। त्यासोबत अनेक मंत्री असतील किंवा नेते असतील, पुढारी असतील या ठिकाणी येतील। मात्र एकंदरीत आपण ज्या पद्धतीने पाहतो की खरं तर शौर्य दिनाच्या निमित्तानं अनेक अनुयायी सध्या कोरेगाव भीमा येथे दाखल झाल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कारण विकीसह मी सुनील जिगडे, TV9 मराठी, कोरेगाव भीमा।